प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील. सोमेश, जी माहिती मिळते त्यानुसार एकनाथ शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि विशेषतः कल्याण मधील नगरसेवक जे फोडले जात आहेत, रवींद्र चव्हाणांनी बरेचसे शिवसेनेचे नगरसेवक हे भाजपच्या गळाला लावलेत आणि त्याविषयीची तक्रार दिली गेली असं म्हणतात. आणि त्यामध्ये सुद्धा काही कोटींच्या रकमा देऊन रवींद्र चव्हाणांनी नगरसेवक फोडले असाही आरोप करण्यात आलेला आहे. आणि जर रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत तर मग ते महायुतीच्या एका घटक पक्षाचेच नगरसेवक का फोडतात असाही सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे. त्यांनी महायुतीतील सगळ्या पक्षांना सोबत घेऊन पुढे गेलं पाहिजे असंही म्हटलं जाते. आणि यामध्ये कल्याण लोकसभा जी आहे, श्रीकांत शिंदेचा मतदारसंघ आहे, तो भविष्यात भाजपला क्लेम करायचा आहे का आणि त्या दृष्टीने असे प्रयत्न सुरू आहेत का असाही एक सूर या सगळ्या चर्चेतून होता. त्यामुळे रवींद्र चव्हाणांनी अशा प्रकारे शिवसेनेचेच नगरसेवक भाजपकडे नेणं हे योग्य नाहीये अशा संदर्भात तक्रार झाली आहे. विशेषतः भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची अमित शहांकडे तक्रार करण्यात आली आहे एकनाथ शिंदेकडून, हे आपल्याला कळतंय. आणि त्यानुसार रवींद्र चव्हाणांना समज देण्यात यावी अशा स्वरूपाची विनंती करण्यात आल्याचं कळतंय. आणि 4 दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये आलेले होते आणि त्यानंतर आता पुन्हा आज अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यावेळी त्यांनी रवींद्र चव्हाणांकडून सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाची तक्रार केल्याचंही कळते. बरोबर आहे. सोमेश, एकंदरीत परिस्थिती बघता काल खरं तर सगळ्या नाराजी नाट्यावरती इथे महाराष्ट्रात तरी पडदा पडलाय असं दिसत होतं, परंतु त्यानंतर एकनाथ शिंदेंनी दिल्ली गाठून अमित शहांकडे अशा पद्धतीची तक्रार करणं म्हणजे कुठेतरी विश्वासालाच पूर्णपणे सुरुंग लागलाय महायुतीमध्ये असं म्हणायचं का? हो, कुठेतरी महायुतीतला विश्वास हा एक महत्वाचा फॅक्टर राहिलाय. कारण आत्ताच्या नगरसेवकांच्या निवडणुका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा एकमेव मुद्दा राहिला. या सगळ्या मागे भविष्यातील ज्या तडजोडी आहेत, भविष्यात जे वेगवेगळे मतदारसंघ आहेत, मग वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये आपल्या एखादी नवीन आपल्या बाजूनी क्लेम करणं किंवा आपल्या पक्षाचे वाढवणं असे. आता यात एक दुसरा अँगल असा देखील आहे की तो म्हणजे रवींद्र चव्हाणांचं किंवा भाजपचं असं म्हणणं आहे की अनेक नगरसेवक जे आता शिवसेनेत आहेत ते पूर्वी भाजपचे होते आणि त्यांना पुन्हा त्यांची घर वापसी केली अशा स्वरूपाचाही एक काउंटर क्लेम केला जातो. आणि दुसऱ्या बाजूला हे देखील आहे की शिवसेनेचे नगरसेवक असताना त्यांना इथे वळवून मग भविष्यात श्रीकांत शिंदेचा मतदारसंघच भाजपकडून क्लेम केला जाणार आहे का असाही एक प्रश्न उपस्थित होतोय. परंतु शिवसेनेला कट्टू साईज करण्याचे प्रयत्न हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण करतात अशी थेट तक्रार ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेली आणि याविषयीची नाराजी व्यक्त केलेली आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांबद्दल अशा प्रकारे एखाद्या घटक पक्षाकडून तक्रार येणे हे संपूर्ण देशाच्या राजकारणातील एक अत्यंत दुर्मिळ उदाहरण आहे की ज्यामध्ये केवळ महाराष्ट्र असा अपवाद ठरलाय की जिथे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचीच तक्रार घटक पक्षाचे एक नेते करतायत आणि ते सुद्धा ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि एनडीएचा घटक पक्ष त्यांच्याकडून अशा प्रकारची तक्रार केली जाते. अशा स्वरूपाचं उदाहरण हे तमिळनाडू किंवा इतर कुठल्याही राज्यामध्ये, बिहार किंवा अन्य कुठेही दिसत नाहीये. केवळ महाराष्ट्रात दिसते की शिवसेनेला कट्टू साईज करण्यासाठी म्हणून अशा प्रकारे प्रयत्न सुरू आहेत. आणि शिवसेनेच्या विरोधामध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी मोठ्या रकमा देऊन नगरसेवक फोडण्याची आवश्यकता काय असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मोठ्या प्रमाणावर यामध्ये फोडाफोडी सुरू आहे आणि ती म्हणजे शिवसेनेच्या विरोधातच भाजपकडून फोडाफोडी सुरू आहे अशी तक्रार केला गेल्याचं कळते. आता या सगळ्यामध्ये भाजपच्या हायकमांडची या सगळ्याला मूकसंमती आहे की ते खरोखरच या संदर्भात प्रदेशाध्यक्षांना काही सूचना देऊन या दृष्टीने भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीला थांबवणार आहेत की हे सगळे प्रकार हे असेच महाराष्ट्रामध्ये सुरू राहणार आहेत का असे असंख्य प्रश्न हे आता निर्माण झालेत. त्या आगामी काळात महाराष्ट्र भाजपचे जे राजकारण असेल त्यावरून कळेल. तू आमच्या सोबतच राहा. आपल्या सोबत आता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत, आपण त्यांच्याशी